राज्य में कौन बनेगा मुख्यमंत्री पर सस्पेंस खत्म होने का नाम नहीं ले रहा। नतीजे आए हुए 8 दिन बीत जाने के बावजूद सरकार नहीं बन पाई, जिससे विरोधियों ने महायुति को घेरना शुरू कर दिया है। इसे लेकर आज ठाकरे गुट विधायक और विधानसभा में विरोधी दल नेता अंबादास दानवे की प्रतिक्रिया सामने आई है। दानवे ने जहां एक और जल्द से जल्द सरकार स्थापना की मांग की है, वहीं कई महत्वपूर्ण मुद्दों पर सरकार को गरजच नाही त्यांना कोणाच्या गरजच नाही आहे। कारण कोणी आमच्याकडे आहेच नाही ना, आमची संख्या सगळी मिळून 40-45 आहे। त्याच्यामुळे गरज आमची असायचं काही कारण नाही आहे। त्यांचं नॅचरली बहुमताने त्यांना अजितदादांनी पाठिंबा दिलेलाच आहे ना। 40-42 काही जागा आहेत अजितदादांनी। मिटत नाही म्हणजे एकनाथ शिंदेचं अजित पवारांचं सगळं काही मिटत नाही, ते मिटत नसल्यामुळे ही लांबायला लागली। नाही, अजितदादांनी क्लिअर सांगितलेलं आहे की जे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं करणार त्यांच्या मागे आम्ही उभं राहणार, असं अजितदादांची भूमिका जाहीर केली। त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे क्लिअर मॅन्डेट आहे, क्लिअर बहुमत आहे। शरद पवारांनी टीका केली आहे की स्पष्ट बहुमत असताना सरकार स्थापन न होणं हे राज्यासाठी अशोभनीय आहे। बरोबर आहे, अनेक प्रश्न आहेत, आज निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। सरकार नसल्यामुळे काय होतं बघा, काल 10 कोटी रुपये वप बोर्डाला हे केले, वप बोर्डाच्या विरुद्ध हेच बोंब मारत होते। आणि आता यांचं सरकार आहेच ना, काळजी व मुख्यमंत्री आहेच ना, त्यांना न सांगता निर्णय घेतात का अधिकारी? कुठेतरी निर्णय झालेलाच असेल ना। म्हणून सरकार लवकरात लवकर स्थापन होण्याची आवश्यकता आहे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, आता हे लाडकी बहिणीचा पण निधी वाढवला पाहिजे, हे सगळे विषय मला असं वाटतं या महाराष्ट्रासमोर आहेत। आणि सरकार लवकरात लवकर स्थापन झालं।